शेतकरी मित्रांनो, जरा थांबा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर कदाचित 2026 मध्ये येणाऱ्या मोठ्या बदलांसाठी तुम्ही तयार राहणार नाही. सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे. 2026 मध्ये दुष्काळ येणार का? तापमान विक्रमी वाढणार का? आणि याचा थेट परिणाम शेती आणि बाजारभावावर काय होणार? आज आपण आदित्य मराठी अपडेटवर भीती नाही तर वास्तव समजून घेणार आहोत. गेल्या काही वर्षात आपण पाहतोय की हवामान पूर्णपणे बदलत चाललेलं आहे. कधी वेळेआधी पाऊस, तर कधी खूप उशिरा, तर कधी अचानक अतिवृष्टी. हे सगळं फक्त योगायोग नाही तर क्लायमेट चेंजचा परिणाम आहे. क्लायमेट चेंज म्हणजे फक्त उष्णता वाढणं नाही तर पावसाचं वेळापत्रक बदलणं, जमिनीतील ओलावा कमी होणं आणि शेतीचं संपूर्ण गणित बिघडणं. 2026 बद्दल बोलायचं झालं तर एल निनो या हवामान घटकाची चर्चा खूप महत्त्वाची ठरते. एल निनोच्या काळामध्ये प्रशांत महासागरात तापमान वाढत आणि त्याचा परिणाम भारताच्या मान्सूनवर होतो. अनेक वेळा अशी परिस्थिती पाऊस कमी पडतो किंवा उशिरा पडतो. यामुळे दुष्काळदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते. जर पाऊस कमी झाला तर त्याचा पहिला फटका खरीप पिकांना बसतो. सोयाबीन, कापूस, मका, तूर यांचं उत्पादन घटू शकतं. उत्पादन कमी झालं तर बाजारात माल कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती तयार होते. अशा वेळी काही पिकांचे दर अचानक वाढतात, पण इथेच अनेक शेतकरी चूक करतात. ते फक्त भाव वाढतील या अपेक्षेवर निर्णय घेतात. तर बघा शेतकरी मित्रांनो, बाजार हा फक्त भावावर चालत नाही तर माहितीवर चालतो. सरकारची धोरणं, आयात निर्यात, साठवणूक आणि मागील वर्षाचा साठा हे सगळं भाव ठरवतं. म्हणूनच आदित्य मराठी अपडेट नेहमी सांगतो, अफवांपेक्षा आकडे आणि पॅटर्न महत्त्वाचे आहेत. शेतकरी मित्रांनो, 2026 मध्ये उष्णता जास्त राहिली तर पाण्याचं व्यवस्थापन सर्वात मोठं आव्हान ठरेल. कमी पाण्यात येणारी पिकं, अल्पकालीन वाण आणि आधुनिक सिंचन पद्धती याकडे लक्ष घ्यावं लागेल. ज्यांची आधीच शेततळे, ठिबक सिंचन किंवा पाणी साठवण केलेली आहे ते अशा परिस्थितीमध्ये टिकून राहू शकतात. ट्रेडिंगच्या दृष्टीने पाहिलं तर अशा वर्षात कमोडिटी मार्केटमध्ये मोठे चढ उतार दिसतात. डाळी, तेलबिया आणि काही अन्नधान्य पिकांमध्ये संधी असते, पण धोका देखील तितकाच मोठा असतो. भावनिक निर्णय घेतले तर नुकसान अटळ आहे. अभ्यास करून, संयम ठेवून निर्णय घेतला तर नफा मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट सगळ्यांसाठी सारखंच असतं, पण संधी फक्त तयार असलेल्यांनाच दिसते. 2026 हे वर्ष भीतीचं ठरेल की संधीचं, हे पूर्णपणे आपल्या तयारीवर अवलंबून आहे. योग्य पीक नियोजन, योग्य वेळी विक्री आणि बाजाराची माहिती हेच यशाचं गमक आहे. आदित्य मराठी अपडेटचा उद्देश एकच आहे, शेतकरी आणि शेतीशी संबंधित ट्रेंडिंग करणाऱ्या प्रत्येकाला खरी, सोपी आणि उपयोगी माहिती देणं. अफवा पसरवणारे व्हिडिओ खूप आहेत, पण माहितीवर आधारित निर्णयच तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर मित्रांसोबत करा आणि आदित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे माहितीपूर्ण अपडेट येत राहतात. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.